जितो ट्रेड फेअर मध्ये कांतू गवळी यांनी अन्नू कपूर यांचे शिल्प साकारलंय। अगदी काही वेळात त्यांची अर्धी कृती पुतळा तयार करण्यात आलाय। कांतू गवळी यांना पुतळा तयार करताना बघणाऱ्यांनी तर अक्षरशः तोंडात बोटं घातलीय। कलाकाराच्या हातात जादू असते असं आपण ऐकतो, पण ही जादू याची देही याची डोळा अनुभवली आहे जितो ट्रेड फेअर मधील सुहाना सफर विथ अन्नू कपूर या शो मध्ये। नगरचे प्रसिद्ध कलाकार कांतू गवळी यांनी या कार्यक्रमात अन्नू कपूर यांचा लाईव्ह पुतळा साकारला। सुहाना सफर विथ अन्नू कपूर हा शो सुरू असतानाच एकीकडे हा पुतळा आकार घेत होता। कांतू गवळी यांचं कलाकौशल्य या ठिकाणी पणाला लागलं होतं आणि काही मिनिटातच हा पुतळा तयार झाला। जितो ट्रेड फेअर मध्ये आज अन्नू कपूर यांनी आपला कार्यक्रम सादर केला। या कार्यक्रमामध्ये सर्व नगरवासियांनी त्याचा आनंद घेतला आहे। या आनंदाच्या क्षणामध्ये मी शिल्पकार गवळी या आनंदाच्या क्षणामध्ये सामील झालो आणि उत्स्फूर्तपणे अन्नू कपूर यांचं शिल्प साकारण्याची संधी या जितो ट्रेड सेंटरमध्ये मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं झालेलं तुमच्या समोर दिसतंय। तर सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा आणि कलेला आणखीन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन अशा क्षणांना कलाकारांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करायला काही हरकत नाही अशा कार्यक्रमांमधनं। कांतू गवळी यांचं शिक्षण जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई इथून झालं। त्यानंतर त्यांनी अनेक शिल्प साकारली। अहमदनगरच्या कलेक्टर ऑफिस मधला गरुड, अहमदनगरच्या सर्जेपुरा चौकातला हत्ती ही शिल्प त्यांची प्रसिद्ध आहेत। त्यांनी गोपीनाथ मुंडेंचं देखील शिल्प साकारलंय आणि आज त्यांनी अन्नू कपूर यांचा अर्धाकृती पुतळा साकारला। आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं शिल्प साकारत असतो तेव्हा ती व्यक्ती किमान 8 फूट अंतरावर असावी लागते, पण इथे तर अन्नू कपूर 20 ते 30 फूट दूर होते। दुसरी अट अशी की समोरची व्यक्ती स्थिर असावी लागते, पण इथे मात्र अन्नू कपूर लाईव्ह परफॉर्म करत होते। असं असतानाही कांतू गवळी या कलाकाराचा हात त्या मातीवर फिरत राहिला आणि बघता बघता अन्नू कपूर यांचा जसाच्या तसा अर्धाकृती पुतळा तयार झाला। ट्रेड फेअरने आज अहमदनगर येथे अन्नू कपूरचा एक लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमाला नगरवासियांनी उपस्थित दाखवून त्याबद्दल त्यांना सर्वांना मी आभार मानतो। असाच परत अन्नू कपूरचा प्रोग्राम नगरमध्ये व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे, कारण असे जुने गाणे, जुन्या याद आहे, जुन्या आठवणी ह्या परत आपल्याला आठवतील असं समजून मी सगळ्यांना आवाहन करतो की परत आपण अन्नू कपूरचा प्रोग्राम आणू आणि परत अशा उत्साहाने आपण तो साजरा करू। धन्यवाद। अन्नू कपूर यांनी स्वतः या कलाकाराच्या कलेला दाद दिली। ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अहमदनगर।